चंद्रशेठ पडळ एवढ्या मोठ्या संख्येनं आपण प्रभाग 11 मधून महिला त्याचबरोबर आपण सर्व मतदार बंधू भगिनी आल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। या प्रसंगी आपल्याला महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेताई या इथं उपस्थित आहेत। त्याच्याचबरोबर आपले लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत। त्याचबरोबर आपले नीताताई केळकर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या माजी अध्यक्षा आणि आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक 23 नगरसेवक सर्व आपले सांगली जिल्ह्याचे आप्पासाहेब नामद उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो। आपले मुंडेताईंना मी एवढं सांगतो की माझं आणि आपले मुंडे साहेब गोपीनाथ मुंडे साहेबांचं एकदम घनिष्ठ असे संबंध होते। माझे 5 हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांनी केले, 6 वेळा माझ्या घरी आले। मला आयुष्यात एकदाच हेलिकॉप्टरने फिरायचा योग आला, ते मुंडे साहेबांच्या बरोबर, आणि ते मला मुंडे साहेब संख होऊन हेलिकॉप्टरने सांगलीला मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले होते। ते अजून क्षण विसरले नाही आहेत। त्याचबरोबर ते मला जावई म्हणायचे आणि माझे सासरे म्हणजे माझ्या मिसेसचे वडील बाबासाहेब तानवडे हे अक्कलकोटचे आमदार म्हणून ते कार्यरत होते। 1980 साली मुंडे साहेब बीड मधून उभे होते, आमचे सासरे हे अक्कलकोट मधून उभे होते आणि दोघेही पक्षाची कामं करत असल्यामुळं त्यांचा परिचय खूप चांगला होता आणि त्यातूनच त्यांनी सुचवलं होतं की माझी त्यांची ओळख असल्यामुळं आमच्या सासऱ्यांना मुलगी देतोस का बघ जतला असं म्हटल्यामुळं आमचं लग्न पण मुंडे साहेबांच्यामुळं झालं। त्यामुळं ताईंचं मी मनापासून इथं स्वागत करतो। आमच्या प्रेमापोटी ताई इथं आलेल्या आहेत आणि असंच प्रेम आमच्या जत वर राहू देत। आमदार साहेब अत्यंत पद्धतीनं पर्यावरण खातं असू दे, इथली डेव्हलपमेंटचे वेगवेगळे मिनिस्ट्री असू दे, वेगवेगळ्या खात्यातून पैसे कसे जतला आणायचे हे सगळ्या जतवाशांना आता पक्क पटलेलं आहे। एवढ्या ताकदवान आमदार आपल्याला भेटल्यामुळं केंद्रात महाराष्ट्रात सांगलीमध्ये जिल्हा नियोजनामध्ये आणि आमदार साहेब हे सगळेच्या सगळे ताकदीचे लोक आपल्याबरोबर असल्यामुळं लोकांना हा मुद्दा ताई पटलेला आहे की 100% नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक हे निवडून यायलाच पाहिजेत अशी लोकांची भावना झालेली आहे। जिथं जातो तिथं लोक सांगतायत की मागच्या वेळी ताई आमच्या मिसेस ह्या उभ्या होत्या, थोडक्या मतानं पडल्या आणि ते लोकांना शल्य विरोधात ह्याच नगराध्यक्ष मॅडम आणि विशेष म्हणजे दोघं शेजारी बसलेत, म्हणजे त्यांना मागच्या वेळी त्या थोडक्या मतानं निवडून आल्या परंतु त्यांचं काम त्यांना करता आलं नाही। त्यामुळे लोकांनाही त्यांचे कार्यकर्ते असतील, आपले जत शहरवासी असतील, सगळ्यांना लक्षात आलेलं आहे की काम करायचं असेल, जतचा विकास करायचा असेल तर वरती भारतीय जनता पार्टीचे जे नरेंद्र मोदी साहेब आहेत तसं सक्षम नेतृत्व पाहिजे, आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तसं सक्षम नेतृत्व महाराष्ट्रात पाहिजे आणि आमदार आपले एकदम ताकदवान आमदार आहेत। ही पहिल्यांदाच अशी वेळ आपल्यावर आलेली आहे की सगळं जुळून आलंय। त्यामुळं 100% आपलं हे जुळलेलं आहे। आजची गर्दी बघितली आपण, आमदार साहेबांची शेवटची सभा इथं घेतली होती, अंगावर काटा येणारे भाषण आमदार साहेबांचं झालं आणि ताकदीनं सगळेच्या सगळे रेकॉर्ड ब्रेक आपण केले। 40,000 मतांना आपला आमदार निवडून आला। आता सुद्धा ह्याच्याही पेक्षा जास्त विक्रम तुम्ही करणार आहात। तुम्हाला आता मनामध्ये आता पाहिलं एवढ्या उन्हामध्ये ताकदीनं लोक इतक्या मोठ्या संख्येनं महिला एवढ्या प्रचंड ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या आपल्या बरोबर आहेत। मी सर्वांना मनापासून हार्दिक धन्यवाद देतो आणि आता आपला विकास लांब नाही, अनेक मुद्दे आमदार साहेब घेणारच आहेत, त्यांच्या भाषणामध्ये ताई सांगणारच आहेत, परंतु आता अत्यंत महत्वाचं आहे की महिला राज्य आलेला आहे आता, म्हणून आम्ही महिला मंत्र्यांना इथं बोलवलेलं आहे। आपल्याकडे 23 पैकी 12 नगरसेविका महिला आहेत आणि 11 नगरसेवक हे पुरुष आहेत। नशीब चांगलं की मी एक पुरुष म्हणून 12वा बॅलन्स केलेला आहे। आणि दुसरं, ह्या महिला का खुश आहेत, का भारतीय जनता पार्टी म्हणायला लागलेत, कारण केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकारनं आपल्याला रांगेत उभं करायचं बंद केलेलं आहे।
नाहीतर 2014च्या आधी रॉकेलची रांग, गॅसची रांग, आपण बँकेत गेलो तिथंही रांग, रेशन कार्ड आपण राशन आणायला गेलो तिथंही रांग, ह्या सगळ्या रांगा बंद करायची ताकद फक्त पंतप्रधानांच्याकडे होती. आणि सगळ्या रांगा बंद झाल्यामुळं महिलांना वेळ मिळायला लागला, उज्ज्वल गॅस घरी आले आणि आपण आता या पद्धतीनं 50% पेक्षा जास्त महिला आता राजकारणामध्ये इंटरेस्ट घेतलेत. ज्या वेळी महिला पुढे आलेत त्यावेळी ताकदीनं भारतीय जनता पार्टी सक्षम झालेली आहे. मान्य आपले देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्याही पुढे जाऊन सिक्सर मारला त्यांनी. आणि लाडकी बहीण योजना अत्यंत यशस्वी योजना, तुमच्यासाठी खास करून गरीब महिलांसाठी ही योजना त्यांनी आणली. आपले आमदार साहेब आणि गोपीचंद पडळकर हे असं गडबड होते बघा, दोघांच्या मध्ये गोपी असल्या कारणानं सारखं आम्हाला वाटतं की हे सगळं आपलं सगळं जुळून आलं. तर गोपीचंद पडळकर साहेब, आपण प्रत्येकाच्या घरी रोज पाणी यावं म्हणून नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. आणि त्याच्यामुळे सुद्धा आता आपल्याला पाणी भरायचा जो वेळ जात होता तोही वेळ आपला वाचणार आहे. आणि इतकी घोडदौड आपली चालू आहे, मग ते आपले बंदिस्त गटारे असू दे, डेव्हलपमेंट असू दे, ते बोलतील. त्यामुळं आपल्याला आता जो वेळ तयार आपल्याकडे वाचेल तो घरोघरी तुमच्या उद्योग सुद्धा आणायचं त्यांच्या डोक्यात आहे. आपण एकत्र पद्धतीनं जत शहराचा विकास करू. दिनांक 2 तारीख म्हणजे आता उद्याच, ही रात्र फक्त काढायची आहे. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे सगळ्यांनी, देवा पुढं बसायचं आहे, डोळे 2 मिनिटं आपण मिटायचे आहेत. डॉक्युमेंटरी तुम्हाला दाखवलेली आहे. आपल्याला पडळकर साहेबांनी काय डॉक्युमेंटरी दाखवलेली आहे की आपल्या जतचा विकास कसा होईल हे आपण प्रत्यक्षात बघितलेलं आहे. त्याच पद्धतीनं प्राणी संग्रहालयाबद्दल सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. 2 मिनिटं डोळे मिटल्यानंतर सगळं जत कसं डेव्हलप होईल हे तुमच्या नजरेत येणार आहे. आणि नंतर देव सुद्धा तुम्हाला अशी भावना तुमची असल्यामुळं तथास्तु म्हणणार आहे. अशा भावनिक आणि अशा पद्धतीनं तुम्ही ताकदीनं कमळाचं बटन दाबून आमचं भारतीय जनता पार्टीचं सर्वच्या सर्व पॅनल आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून डॉक्टर रवींद्र आरळी यांना निवडून द्यायचं आहे. ही शेवटची अत्यंत महत्वाची ही इलेक्शन आहे. प्रत्येकाच्या सुखासाठी, प्रत्येकाच्या आपल्या वैभवासाठी, जत शहराच्या विकासासाठी ही निवडणूक आहे. कोणाच्या व्यक्तिगत फायद्यासाठी ही इलेक्शन नाही. याचा आपण सर्वांनी मनापासून ह्याचा बोध घ्यावा. विरोधक मला म्हणतात की हे डॉक्टर दवाखान्यात बसतंय. आता 15 दिवस झालं पायाला भिंगरी लावल्यासारखं घरोघरी जाऊन आलेलो आहे. 15 दिवसामध्ये लक्षात आलं की लोकांना निवडून द्यायचंच आहे. निवडून आल्यानंतर मी नगरपालिकेतच बसणार आहे. तुमची सगळीच्या सगळी कामं करणाऱ्याला मी सक्षम आहे, सगळं करून द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त उद्याचं काम तुमचं चोख बजवा आणि आपल्या मोठ्या संख्येनं आपण विक्रमी मतानं भारतीय जनता पार्टीला निवडून द्या ही कळकळीची विनंती व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेब सभेला संबोधित करतील. आज जत नगर परिषदेचं भविष्य ठरवण्यासाठी जत नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना तुम्ही निवडून द्या असं सांगण्यासाठी महाराष्ट्राचे संघर्ष नायक, ज्याने महाराष्ट्र पिंजून काढला, भारतीय जनता पार्टी तळागाळात जावी, बहुजनांच्या, ओबीसींच्या, भटक्या जमातीच्या मध्ये, गरीब मराठा समाजामध्ये पार्टीचे विचार पोहोचावेत म्हणून जीवाची बाजी लावली. अखंड महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचं जाळं उभा केलं. असे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची कन्या, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून संघर्षामध्ये कुठंही कमी न पडणाऱ्या अशा महाराष्ट्राच्या लाडक्या मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांचं आपल्या जत नगरीमध्ये आगमन झालंय. जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण ताईंचं स्वागत करावं.
जरा जरा कसं वाजवताय टाळ्या, जरा जोरात वाजवा ना. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी जोरात वाजवायला काय अडचण आहे. ताई, आमच्या जतची माणसं मोठ्या मनाची आहेत आणि त्यामुळं तुमच्यावरती, भाजपावरती, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वरती प्रचंड प्रेम करणारी ही जनता आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय अरळी साहेब, आपल्या भाजपाच्या नेत्या माननीय नीताताई, माननीय नामद काका व्यासपीठावरती उपस्थित, या शहराच्या माजी नगराध्यक्षा माननीय बन्नेनवार ताई, ज्यांनी मागे निवडणूक लढवली त्या डॉक्टर अरळी मॅडम, माननीय सरदार पाटील, संजू अण्णा, व्यासपीठावरती आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक, वेळेअभावी मी आता नावं घेत नाहीत, 1 प्रभागापासून 11 प्रभागापर्यंत जे उमेदवार भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवतायत ते सर्व उमेदवार, पत्रकार मित्र आणि तुमच्या आशीर्वादावरती उद्या भाजपाचं कमळ शहरामध्ये फुलणार आहे, अशी सर्व मायबाप जनता, माता भगिनी, युवा मित्रांनो, खरं तर आता आपला प्रचार व्यवस्थितपणे झालाय आणि आज शेवटचा शिक्कामोर्तब करण्यासाठी कुणाचं मन इकडं तिकडं जर व्हायबल होत असेल तर त्यांना परत कमळावरती आणण्यासाठी पंकजाताई आवर्जून बीडवरनं आज आपल्या जतमध्ये आलेल्या आहेत. ताई, हा 288 शेवटचा मतदारसंघ आहे. 288 क्रमांक आपल्या मतदारसंघाचा आहे. निसर्गानं नेहमी अन्याय केला, सततचा दुष्काळ, सततची इथून होणारं लोकांचं स्थलांतर, रोजंदारीसाठी 35,000, तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आज जत तालुक्यामध्ये आहे. ऊस तोडीसाठी या तालुक्यातून 35,000 ऊसतोड मजूर हे इथून मायग्रेट होतात. आज तालुक्यामधल्या 60 गावांना देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये 14 ते 19चं सरकार आलं तेव्हा 60 गावामध्ये पिण्याचं आणि शेतीचं पाणी गेलाय. राहिलेत अजून 65 गावं. आणि या मायबाप जनतेला 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी शब्द दिला की 288 मतदारसंघ हा इतर लोकांच्यासाठी असेल, पण माझ्यासाठी हा नंबर 1चा मतदारसंघ आहे. आणि 65 राहिलेल्या गावांना 2027च्या जून मध्ये शेवटच्या गावाला शेतीचं पाणी देण्याची व्यवस्था आम्ही सरकारच्या माध्यमातून करतोय. 65 गावामधला दुष्काळ मिटला तर अख्ख्या जत तालुक्यामध्ये संपूर्ण पाणी देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून होते. आता जत नगर परिषदेची निवडणूक आहे, मी जास्तीचं बोलणार नाही, पण मला तुम्हाला विनंती करायची आहे, हात जोडून विनंती करायची आहे जत शहरातल्या मायबाप जनतेला, ही निवडणूक टीका टिप्पणी करण्यासाठी नाही आहे, ही निवडणूक विरोधाला विरोध करण्यासाठी नाही आहे, ही निवडणूक गेल्या 50 वर्षाचा जत शहराचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे तुम्ही उद्या सर्वांनी अत्यंत विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या सोबत तुम्ही सर्वांनी आला पाहिजे. सोबत यासाठी या की या शहरामधल्या समस्यांचं निराकरण हे फक्त भारतीय जनता पार्टी करू शकतं, दुसरं कोणीही करू शकत नाही. 8-8 दिवस या शहरात पाणी येत नाही. जे पाणी येत आहे ते स्वच्छ येत नाही. कधी रात्री 12ला येत आहे, कधी पहाटे 2ला येत आहे, कधी 6ला येत आहे, कधी सकाळी 10ला येत आहे, कधी दुपारी 2ला येत आहे, कधी सायंकाळी 5-7ला येत आहे. अरे माझ्या माय माऊलीनं नेमकं काय त्या पाण्याची वाट बघत बसायची का? हातावरती पोट असणारे अनेक कुटुंब या शहरामध्ये आहेत. एका बाजूला 10,000 स्क्वेअर फुटाचं घर आहे आणि दुसऱ्या बाजूला 10 बाय 10ची खोली आहे. 100 स्क्वेअर फुटच्या घरामध्ये 5-5, 7-7 लोक राहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला 10,000 स्क्वेअर फुटच्या घरामध्ये 5 लोक राहत आहेत. एवढी मोठी विषमता आहे. आणि ही विषमता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या माननीय पंकजाताई यांच्या माध्यमातून आपल्याला शहराला बदलवायचं आहे. आणि ही निवडणूक शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणारी आहे. ही निवडणूक कुणावरती टीका टिप्पणी करण्यासारखी नाही आहे. आता आज मला कळालं की कुणाही तर घरावरती दगड टाकली आणि माझं नाव आलंय पुढं, म्हणजे गोपीचंद पडळकरनं कार्यकर्त्याला समोर करून घरावरती दगड टाकली. पोलिसांच्याकडे मी फोन केला, माननीय डीवायएसपीना मी फोन केला आणि त्यांना सांगितलंय की तात्काळ या प्रकरणाचा आजच्या आज तपास लावला पाहिजे. ज्यांनी कुणी माननीय सुरेश सरकारांच्या घरावरती दगड टाकले त्याला बेड्या ठोकल्या पाहिजेत, त्याला जेलमध्ये टाकला पाहिजे.
पण चुकीचं राजकारण आम्ही करण्याची आवश्यकता नाही आहे, आम्हाला त्याची गरज नाही आहे. आम्ही टीकाटिप्पणी पण कुणावरती करत नाही. परंतु आज सगळ्या विरोधकांच्या पायाखालची संपूर्ण जमीन सरकलेली आहे, पायाखालची वाळू सरकलेली आहे. आज त्यांना अंदाज आलाय की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष हा 1,00,000% निवडून येणार आहे. त्यांच्या सोबतचे 23च्या 23 उमेदवार 1,00,000% निवडून येणार आहेत. मग आता काय करायचं? रात्री एक बैठक झाली वरच्या लेवलला की आता दोन्ही गट एक करता येतात का बघा. हे तुम्हाला सगळ्याला माहित असावं. आज रात्री काही घडू शकतं अशी परिस्थिती आहे. तो ईश्वरपूरवाला तो इतका टोकाचा प्रयत्न करतोय की या दोघांना एकत्रित करा, नाहीतर आता भाजपला पण थांबवू शकत नाही. म्हणजे आज आता इथं दुपारी 2:45 वाजलेत, अजून 13, 14, 15 तास आहेत मताला. तेवढ्यात काही घडू शकतं. आणि म्हणून शहरातल्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही विकासाच्या सोबत या. तुम्ही ब्लूप्रिंट बघितली का? तुमच्या गल्लीत आल्या त्या गाड्या? कुणी कुणी बघितले हात वर करा. तुम्हाला आवडली का? तुम्हाला पटतंय का? असं होऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही भाजपाच्या सोबत या. ताई, आम्ही अख्ख्या शहराचं ड्रोन शूट केलं आणि या शहरामध्ये आम्ही डॉक्टर आळडी साहेबांना नगराध्यक्ष केल्याच्या नंतर आम्ही काय 5 वर्षामध्ये करणार आहोत हे ब्लूप्रिंटच्या माध्यमातून AI टेक्नॉलॉजी वापरून आम्ही तुमच्या समोर मांडलंय. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, जे जे त्या व्हिडिओमध्ये मांडलंय ती सर्व कामं आम्ही करणार आहे. त्यातलं एकही काम मागं राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतोय. एक पण काम त्यातलं मागं राहणार नाही. आज एखादा पाहुणा आला तर फिरायला जायचं कुठं? कुठं घेऊन जाता? अंबाबाईच्या दर्शनाला, यल्लामाईच्या दर्शनाला. परत जाता कुठं? काही पर्याय नाही. आज कर्नाटक बॉर्डरवरचं हे गाव आहे. ह्यातल्या मला वाटते माझ्या 70% बहिणींचं माहेर कर्नाटकात आहे. कुणाकुणाचं कर्नाटकात माहेर आहे? हात वर करा. मग मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, या शहरात एक गार्डन नाही, आम्ही 11 प्रभागामध्ये 11 गार्डन प्रस्तावित केलेले आहेत. तुम्हाला रोज संध्याकाळी किमान अर्धा तास त्या गार्डन मध्ये जाऊन बसता येईल. मुंबई पुण्याला ज्या पद्धतीची गार्डन आहेत तशी गार्डन आम्ही शहरामध्ये करतोय. दुसरं, ताई, आम्ही प्राणी संग्रहालय एक आपल्या सरकारकडून, राज्य सरकारकडून मान्यता घेतली आहे. केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव जातोय. 100 एकरामधलं पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं प्राणी संग्रहालय आपल्या जत मध्ये होत आहे. आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये 400 वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असणार आहेत. सिंहापासून जिराफापर्यंत, हत्तीपासून उंटांपर्यंत, मग वेगवेगळ्या प्रकारची गोरिला असतील, चिंपांजी असतील, वेगवेगळ्या प्रकारची माकडं त्या प्राणी संग्रहालयामध्ये असतील. आपले जलचर प्राणी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे साप असतील, 40 फुटापर्यंतचा अजगर असेल. असं एक व्यवस्थित नियोजन केलंय. 150 कोटी रुपयाचा आराखडा आहे. आणि माझा विश्वास आहे रोज 2000 माणसं जतला हे प्राणी संग्रहालय बघायला येतील. जर ती 2000 माणसं रोज जतला आली तर किमान 30 लाखाची उलाढाल ही जत मध्ये होणार आहे. 30 लाख रुपयाची उलाढाल. आणि प्राणी संग्रहालयामध्ये किमान 150 लोक कामाला लागतील आपल्या भागातली. किती? 150 लोक कामाला लागतील. विरोधक म्हणायला लागले वाघ इथं आणून काय करणार आहे? अरे वाघ काय कोणाला खातोय का? तो पिंजऱ्यात असणार आहे, तो जाळ्यात असणार आहे, तो तुम्हाला कुणाला काही करत नाही. पण जर जत बदलायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल, काहीतरी नवीन आपल्याला इकडे आणावं लागेल. आणि म्हणून तशा पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून शहरातल्या लोकांनी विकासाचा अजेंडा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या विरोधक जे लोक लढतायत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अजेंडा नाही, त्यांच्याकडे कुठलं विकासाचं धोरण नाही. माननीय बन्नेनवर ताई नगराध्यक्ष असताना जी शक्ती सरकार म्हणून त्यांनी देणं अपेक्षित होतं, त्यांनी नगराध्यक्ष आणि या नगर परिषदेला ताकद दिली नाही. आणि म्हणून आम्ही आहे ना, आता नगर परिषदेची 10 कोटीची इमारत आम्ही मंजूर करून आणली आहे. 15 कोटी रुपयाची पंचायत समितीची इमारत मंजूर करून आणली आहे. आज पंचायत समितीमध्ये एखादा माणूस आला तिथं त्याला बसायची व्यवस्था नाही. एखादी बैठक घेतली सरपंच हॉलमध्ये असले, ग्रामसेवक बाहेर बसावं लागतंय कारण तेवढी जागा नाही. सरपंचांची, ग्रामसेवकाची, नंतर रोजगार सेवकांची एकत्रित मिटिंग घ्यायची म्हटलं तर तिथं बसायची व्यवस्था नाही. अरे जत सारखा एवढा मोठा तालुका, 2,82,000 हेक्टर क्षेत्रफळ असणारा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा तालुका, या तालुक्याची ही दुर्दशा करून ठेवलेली आहे. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही मला आमदार केला, मला संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. माझी हात जोडून विनंती आहे, अरे डॉक्टर आळडी साहेब उभे आहेत म्हणजे गोपीचंद पडळकर उभा आहे,
डॉक्टर अरळी साहेब उभे आहेत, म्हणजे पंकजा ताई उभे आहेत, डॉक्टर अरळी साहेब उभे आहेत, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ उभे आहेत, आणि डॉक्टर अरळी साहेब आणि 23 उमेदवार कमळावरती उभे आहेत, म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उभे आहेत. तुम्ही कमळाला मतदान करताय म्हणजे मोदी साहेबांना मतदान करताय, तुम्ही कमळाला मतदान करताय म्हणजे देवाभाऊंना मतदान करताय, तुम्ही कमळाला मतदान करताय म्हणजे पंकजाताईंना मतदान करताय, आणि तुम्ही कमळाला मतदान करताय ह्या गोपीचंद पडळकरला मतदान करताय, तुम्ही कमळाला मतदान करताय म्हणजे विकासाला मतदान करताय, तुम्ही कमळाला मतदान करताय म्हणजे या शहरामध्ये भुयारी गटार योजना करण्यासाठी मतदान करताय, तुम्ही कमळाला मतदान करताय याचा अर्थ या शहरामध्ये 150 कोटी रुपयाचा जो रस्त्याचा आराखडा केलाय त्या आराखड्याला मतदान करताय, तुम्ही कमळाला मतदान करताय याचा अर्थ या शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारी माझी जी बहीण आहे, उमराणी रोडला 4-5 घरं अशी आहेत की ज्या घराला खिडकी नाही, पत्र्याची घरं आहेत, त्या घराला जायला फक्त पत्र्याचा दरवाजा आहे, त्या ताईला पक्क घर देण्यासाठी मतदान करताय. तुम्ही कमळाला मतदान करताय याचा अर्थ निगडी रोडला माझे घिसाडी समाजाची जी 16 कुटुंब रस्त्यावरती राहत आहेत त्या लोकांना घर देण्यासाठी तुम्ही कमळाला मतदान करताय. तुम्ही कमळाला मतदान करताय याचा अर्थ एकता नगर मध्ये अरे तिथं शौचालयाची व्यवस्था नाही, गर्दीचं ठिकाण आहे, त्या गर्दीच्या ठिकाणी जी लोक सरकारी जागेमध्ये राहत आहेत त्यांची घरं त्यांच्या नावावर करण्यासाठी तुम्ही कमळाला मतदान करताय. तुम्ही कमळाला मतदान करताय याचा अर्थ इंदिरानगर झोपडपट्टी गेली 70 वर्ष फॉरेस्टच्या जागेमध्ये आहे, रोज जाऊन त्यांना लोक दाब देत आहेत, तुम्ही आमच्या बाजूने या नाहीतर तुमची घरं काढणार, त्या लोकांना त्यांच्या नावावरती घरं करण्यासाठी तुम्ही कमळाला मतदान देताय. तुम्ही कमळाला मतदान देणं याचा अर्थ असा होतोय जत शहर संपूर्ण विकसित करणं. तुम्ही जबाबदारी माझ्यावरती टाका. आम्ही आता लाईव्ह बोलतोय, हे रेकॉर्ड तुमच्याकडे राहत आहे, यातला एक शब्द खोटा होणार नाही. आज पंकजाताई आलेत आपल्या जतला. मित्रांनो, पंकजाताईंच्या हातामध्ये पर्यावरण नावाचं मोठं खातं आहे, आणि ताईंना माझी विनंती आहे, मी तुम्हाला पत्र पण दिलंय, आमच्याकडं नदी आहे आमच्या शहरामध्ये आणि ती नदी लुप्त पावलेली आहे. त्या नदी कुठं आहे का, ओढा आहे का, ती नाला आहे काही कळायला मार्ग नाही. आणि ताई तुमच्या खात्यामधून आमची गंधर्व नदी ही पुनर्जीवित व्हावी, गंधर्व नदीचं सुशोभीकरण व्हावं. गंधर्व नदीच्या बाजूला जी घरं राहत आहेत त्या ताईंना मी भेटलो परवा, ते म्हणले डास आहे, मच्छर आहे, घाण वास येतोय, आम्ही इथं राहायचं कसं. मी म्हणलं चिंता करू नका, आपली वाघीण इथं येणार आहे आणि पंकजाताईंच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण गंधर्व नदीचं सुशोभीकरण करणार आहे. ही माझी तुमच्याकडे पहिली मागणी आहे. आणि दुसरी मागणी अशी आहे, मी तुम्हाला एक पत्र मागच्या 2 महिन्यापूर्वी दिलंय, माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र दिलंय, आणि सातारा ला एक शिरवळला फक्त पशु वैद्यकीय कॉलेज आहे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये पशु वैद्यकीय महाविद्यालय नाही. ताई माझी विनंती आहे की माझ्या इथं 750 हेक्टर जमीन आहे आणि ती तुमच्या खात्याची आहे, त्या जमिनीमध्ये एक पशुवैद्यकीय महाविद्यालय सरकारचं झालं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे जनावरांचे डॉक्टर आहेत, आमचा उमेदवार पण एक जनावरांचा डॉक्टर व्यासपीठावरती आहे, असे जनावरांचे डॉक्टर हे आमच्या जत मधून झाले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही आम्हाला ही 2 कामं करून द्यावीत, आमच्या तालुक्याकडे लक्ष द्यावं, आम्हाला तुम्ही सपोर्ट करावा. मी जास्तीचं बोलत नाही, पण जत शहरातल्या मायबाप जनतेला माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या सर्वांच्या पाया पडतो मी. ही निवडणूक माझ्यासाठी महत्वाची नाही आहे. आता मला तर तुम्ही आमदार केलाय, मी 2029 पर्यंत आमदार आहे. ही डॉक्टर अरळींच्यासाठी महत्वाची निवडणूक नाही, ही आमच्या उमेदवारांच्यासाठी महत्वाची निवडणूक नाही. जतवर ज्या ज्या लोकांचं प्रेम आहे त्या त्या युवा मित्रांसाठी, त्या माता भगिनींसाठी आणि त्या वाडवडिलांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मला एक संधी द्या, 5 वर्ष आमचा नगराध्यक्षांनी 23च्या 23 नगरसेवक निवडून द्या. मी जो शब्द तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं दिलाय तो पूर्ण शब्द पूर्ण करण्याचा शब्द मी आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने देतोय. कुणाचाही शहरातला कुठला प्रश्न राहणार नाही, एवढी व्यवस्था आम्ही नक्की करू. तुम्ही उद्या कमळ चिन्हावरती बटन दाबून तुम्ही आमच्या पदरामध्ये तुमचं पवित्र मतदान दान करावं, ही माझी तुम्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो.
पंकजाताईंचं परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या तालुक्यामध्ये आपण स्वागत करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप कळवण्यास आनंद होतो की जत शहरातील हजारोच्या वरती माजी सैनिक आहेत, त्यांची संघटना आहे. त्या संघटनेनं आत्ताच नुकताच भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि अभिनंदन आहे. धन्यवाद. जतला नव्या अर्थानं विकासाची व्याख्या सांगणारे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं भाषण आपण ऐकलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संस्काराचा वसा जपणाऱ्या, राजकारणामध्ये समाजकारण आणि समाजसेवेला प्राधान्य देणाऱ्या परळीच्या भाग्यविधात्या, फक्त बीडचाच नव्हे तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज. मगाशी आमदार गोपीचंद पडळकर साहेब म्हणाले तसं महाराष्ट्राची वाघीण, झुंजार नेत्या, रणरागिणी नामदार पंकजाताई यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. सक्षम, संवेदनशील असं व्यक्तिमत्व, पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार पंकजाताईंना विनंती करते की आपण सभेला संबोधित करावं. ताईंकडे बघून राजकारणामध्ये नव्या तरुणी इथं उपस्थित दिसत आहेत. ताई, तुमच्याकडे बघून तुमचा आदर्श घेऊन इथं उपस्थित आहेत. या सर्वांचंही स्वागत. एकदा जोरदार टाळ्या आपण ताईंसाठी वाजूयात. आणि ताई, तुम्हाला ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आज जत येथे नगर परिषदेच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि एक झुंजार आमदार, एक उत्कृष्ट असे वक्ता असणारे आमदार, ज्यांच्या नावातही गोपी आहेच आहे, त्यामुळे गोपीचंदजी पडळकर एक विशेष आपुलकी तुमच्याविषयी आम्हाला वाटते. मंचावर उपस्थित ज्यांच्या प्रचाराला आम्ही आलेलो आहोत, प्रचाराला येण्याच्या संदर्भामध्ये भाषणात त्यांनी पूर्ण जुनं नातं सांगितलं. मुंडे साहेबांनीच त्यांचं लग्न जुळवल्याचंही त्यांनी सांगितलं आणि त्यांना मुंडे साहेब जावाई म्हणायचे, तर मी पण त्यांना आता जावाईच म्हणावं लागेल. साहेबांचे जावाई म्हणजे आमचेच जावाई. आणि म्हणून आमचे डॉक्टर रवींद्रजी अरळी यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसमवेत उभे सर्व नगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचे उभे असलेले सर्व उमेदवार, आमच्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ म्हणावं लागतं, ज्येष्ठ ते दिसत नाहीत, मी लहानपणापासून पाहते तशा दिसतात, माझं आता म्हातारे झाले तरी त्या तशाच दिसतात. आमच्या नीताताई, अगदी मी लहानपणापासून त्यांना, त्यांच्या तरुणपणापासून, त्या अजूनही तरुणच आहेत, त्या काम करताना पाहिलेलं आहे. पक्षासाठी अत्यंत निस्सीम काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यामुळेच आज पक्ष उभा आहे. मंचावर उपस्थित शुभांगी बन्नेवारजी, मला वाटतं मागच्या आपण वगैरे अध्यक्ष पदाच्या आपण उमेदवार होतात आणि विजयी पण झालेला होतात, पण आपण आता आमच्या बरोबर आलेला आहात, कारण आपल्या लक्षात आलंय की नुसतं नगराध्यक्ष होऊन भागत नाही, तर भाजपचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय विकास होणार नाही. मंचावर उपस्थित संजय कुमारजी तेली, सरदार पाटील, अशोक बन्नेवार, DS कोटी, आप्पासाहेब नामत, सुभाष खांडेकर, वैभव ताड, युवा नेते मोरे, उपस्थित सर्व इथे वडीलधारी मंडळी आहेत, कारण दिसायले टोपीवाले, पांढऱ्या मिशा दाढी झालेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, त्यांचा आशीर्वाद आहे. युवा बांधव खचाखच सभा भरली आहे, उजव्या डाव्या बाजूला सगळीकडे लोकच लोक आहेत, मागे पण लोक आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला सत्तेत बसवणाऱ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींनो, मला ना कार्यक्रम आणि सभांची खूप सवय. मी वयाच्या 24व्या वर्षापासून माझ्या वडिलांच्या हाताखाली काम करते आणि युवा मोर्चाची अध्यक्षही राहिले भाजपची, तर कार्यक्रमाची मला सवय. पण बऱ्याच वेळा असं होतं की 10,000 माणसं असतात आणि मी एकटीच असते त्याच्यामध्ये कार्यक्रमाला भाषण करायला. पण मी गेल्या काही वर्षांमध्ये बघते महिलांची प्रचंड संख्या ही लोकांना दिसत आहे, कारण मगाशीच डॉक्टर रवींद्रजींनी सांगितल्याप्रमाणे महिलांना राजकारण करण्याची इच्छा आणि त्यांना सुरक्षा वाटत आहे.
याचं कारण देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदींनी आम्हाला रांगांमधून मुक्त केलं, रॉकेलच्या रांगामधून, राशनच्या रांगामधून, प्रत्येक रांगामधून मुक्त केलं. एक मला खूप खूप ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की जेव्हा 2014च्या आधी मी राजकारणामध्ये काम करत होते, फार मोठं प्रश्नचिन्ह माझ्यावर समोर असायचं. कारण जेव्हाही मी गावात जायचे, माझ्या माता बहिणींना, गावातल्या लोकांना शौचालयासाठी सुद्धा रांग लावून रस्त्याच्या कडेला बसलेले असायचे. किती वाईट वाटत असेल, किती कुचंबना होत असेल. रात्रीचं गाडी आली की त्यांची चेहरा फिरवायची वेळ यायची आणि आज त्या महिलेची कुचंबना ओळखणारा संवेदनशील प्रधानमंत्री आपल्याला लाभल्यामुळे 10 वर्षामध्ये 100% शौचालय आपण जेवढे ठरवले तेवढे बांधून झालेले आहेत. आणि आज माझ्या माता माऊलीची कुचंबनेतून मुक्ती झालेली आहे. स्वच्छता अभियान राबवलं गेलेलं आहे. एका गरीबाच्या घरी जन्म घेतलेला माणूस दुसऱ्या गरीबाचं दुःख समजू शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गरीबाच्या घरी जन्म घेतला. आई चुली समोर बसून स्वयंपाक करायची, खूप खोकायची. लहानपणीचं ते चित्र डोळ्यासमोर त्यांनी ठेवलं आणि प्रधानमंत्री झाल्यावर तुम्हाला चुली समोरून उठवून गॅसच्या शेगडी समोर नेण्याचं काम जर कोणी केलंय तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं. या महिलांचं अकाउंटच नाही, महिलांचं 50% देशामध्ये ही लोकसंख्या असताना अकाउंटमध्ये महिलाच नाहीत. जनधन ही योजना केल्यामुळे आज आमच्या सगळ्या महिलांचे अकाउंट आहेत आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारे लाभ दुसरं कोणी हडपून येऊ शकत नाही. डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये आधार लिंक्ड, आधार कार्डची संकल्पना काढली आणि आज हे सगळं त्यांनी केलं कारण गरिबांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये पीडा आहे. आमचे अत्यंत कष्टाळू कर्तृत्ववान मुख्यमंत्री देखील त्यांचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत. या राज्यामधली गरिबी हटवण्यासाठी अनेक योजना केल्या. मुद्रा योजनेसारखी योजना केली, तरुण रोजगारांना भत्ता देण्याचं काम केलं, स्वयंरोजगाराला त्यांनी चालना दिली आणि या मायमाऊलीची स्वतःला सुरक्षा असावी आर्थिक म्हणून लाडकी बहीण सारखी अत्यंत प्रभावी योजना केली. आहेत की नाही तुम्ही लाडक्या बहिणी? आहेत की नाही? सांगा बरं कोण कोण आहे लाडकी बहीण, हात वर करा बरं. हा, असं लाडकी बहीण जोरात सांगायचं. घरामध्ये कोणी आवाज करायला आणि दाबायला तर मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे, आवाज करायचं नाही, जोरात सांगायचं. अरे या माऊलीची कुचंबना कोणी ओळखली हो आतापर्यंत? सांगा मला, कोणी ओळखली? 4 पैसे खिशात नसतात, किती श्रीमंताच्या घरची असू दे सून, माहेरचं कोणी आलं तर तिचा जीव तुटतो. आपला भाऊ आलाय, आपण वाटीभर शिरा तरी करावा. पण आता काय करावं, रवा हात कुलपात, तूप कुलपात करल काय ती? आज तिच्या खिशात पैसे आहेत, ती पावशेर रवा आणल, ती थोडं तूप आणेल आणि आपल्या घरात माहेरून आलेल्या माणसाला गोड करून आपली सुद्धा शान दाखवल. आपल्या वडिलांना बरं नाहीये, आपल्याला माहेरी जायचंय पण खिशामध्ये पैसे नाही, आपण कसं विचारावं? आपल्याला परत माहेरी जायचंय, आपल्या घरात कुणाला तरी बरं नाहीये. एसटीच्या तिकिटाची पण सोय झालेली आहे का नाही? आहे का प्रॉब्लेम? नाही. पुन्हा खिशामध्ये 4 पैसे आहेत, आपण आपल्या भाच्याला वगैरे मुरकुलाचं पाकिट, ग्लुकोजचं बिस्किट घेऊन माहेरी जाऊ शकतो. अरे ही महिला, हिची बचत ही कधी स्वतःसाठी नाहीये. मला सांगा, या लाडक्या बहिणीचा पगार तुमच्या अकाउंटमध्ये आला, तुम्हाला त्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, मला शपथेवर मी आज सांगू शकते एकीने सुद्धा स्वतःसाठी नवीन पातळ घेतलं नाही. घेतलं का? खरं सांग, शपथ खाऊन सांग. काय एखादं गंठन केलं स्वतःसाठी? काही केलं का? लिपस्टिक फिपस्टिक काही घेतलं नाही. हे पैसे जपून ठेवले. आपल्याला जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल आणि मुलाला क्लास लावायला बापांनी पैसे दिले पण मुलगी रडायली, मला दादापेक्षा जास्त मार्क असून मला का क्लास नाही लावला गाई, बरोबर आहे की नाही? तेव्हा ही हळूच आमची कमाई येते आणि तिच्या हातात, जा बाई तुझा क्लास लाव. जर आपल्या घरामध्ये म्हातारा आपला सासरा आजारी असेल, नवऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असेल की आता औषध आणायचे कुठून, तर ही माऊली आपल्या देवघरामध्ये
खाली देवाच्या खाली कपड्याखाली लपवलेले बरोबर तुम्ही लपवतात. हसू येईल तुम्हाला. कुठं कुठं पैसे लपवतात मला सगळं माहिती आहे, कारण मी पण लपवत असते. माझा मुलगा तर, मी जर आता 4 दिवसात गेले तर माझ्या कपाटात पैसे कुठे मला लपून ठेवावं लागतं. मम्मी पैसे कुठे ठेवले? अरे तुम्ही पण लपवता. नवऱ्याने मागितले नाही म्हणता येत नाही, मुलांनी मागितले नाही म्हणता येत नाही, डाळीच्या डब्यात ठेवता, साडीच्या घडीत ठेवता, देवघराच्या खाली ठेवता. बरोबर आहे. आणि ही कमाई तेव्हा बाहेर येत असते. आपल्या नवऱ्यानी काटकसर करून सदरा शिवला नाही, चपलीला छिद्र पडलेत, तेव्हा एखाद दिवशी बाजारात जाऊन त्याच्यासाठी एक नवीन सदरा आणि चप्पल घेऊन येणारी माऊली स्वतःसाठी काहीही करत नाही या पैशातून. पण या पैशातून तिला काय मिळालंय? तर तिला स्वाभिमान मिळालाय आणि तिला स्वतःचा आर्थिक कणा मजबूत आहे. मी सुद्धा अत्यंत घरातल्या फर्निचर सारखी वस्तू नसून मला सुद्धा जीवन, मला सुद्धा स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान देण्याचं काम आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आज बचत गटाची चळवळ फार मोठ्या प्रमाणात, गोपीचंदजी मला सांगावं वाटतं, मी ग्रामीण विकास मंत्री होते, रोजगार हमी मंत्री होते, जलसंधारण मंत्री होते, महिला बालकल्याण मंत्री होते. इतकं काम मला या महिलांसाठी आणि ग्रामीण भागाच्या लोकांसाठी करता आलं. या जिल्ह्यामध्ये सुद्धा जलयुक्त शिवारची फार मोठे आपण कामं केलेली आहेत. मागासलेल्या आणि पूर्णपणे दुष्काळी भागामध्ये मोठं काम केलंय. आता इथे मान खटावच्या भागामध्ये इतका दुष्काळ, आम्ही तिथे बंधारे केले, साखळी बंधारे केले. एक तरुण मुलगा माझ्याकडे डाळिंबाचा एक डब्बा घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं, ताई हे डाळिंब तुमच्यासाठी. मी म्हणलं कशाबद्दल? तो म्हणला, ताई तुम्ही आमच्यासाठी साखळी बंधारे केले, आमची जमीन निव्वळ बेरड होती, त्याच्यावर काही येत नव्हतं, पण त्याच्यावरून मी ड्रिप लावलं आणि डाळिंबाची शेती केली. आता माझे डाळिंब मुंबईच्या बाजारात येतात. ही तुमची देण आहे. अहो काय पाहिजे आपल्या शेतकऱ्याला? जेव्हा तो घाम गाळणारा शेतकरी आपल्याला डोळ्यातून आशीर्वाद देतो, ह्याच्यापेक्षा मोठी कुठली संपत्ती नाही. ही माय माऊली जेव्हा आम्हाला आशीर्वाद देते, ह्याच्यापेक्षा मोठी कुठलीही संपत्ती नाही. आज तुम्ही सांगितलं या भागाचा विकासाचा पूर्ण ब्लूप्रिंट गोपीचंद पडळकरांनी तयार केलेली आहे का? आतापर्यंत इतिहासात कोणत्या आमदारांनी एवढी काळजी केली? कधी विचार केला का की या भागाचा मला 5 वर्षामध्ये संपूर्ण चेहरा मोहरा बदलायचा आहे? ते गोपीचंद पडळकरांनी केलंय. मी त्यांच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहेत. आम्ही हा पूर्ण ब्लूप्रिंट प्रत्यक्षात उतरवू, कारण आमचं कामच असे. हा सूर्य आणि हा जयद्रथ. आमच्या विरोधी पक्षातले आमचे आता मित्र असतात काही, त्यांनी मला सांगितलं, तुम्ही मला भाजपवाले फारच वेडेत. म्हणलं का रे बाबा? म्हणजे तुम्ही आत्ता सांगता विकास करायचा आणि लगेच करता आणि उद्घाटन करून मोकळं होता, लोक विसरून जातात म्हणे पुढच्या निवडणुकीपर्यंत. आम्ही म्हणायचो विकास करू, त्याच्यात करू 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 करत आम्ही 3 टर्म निवडून यायचो. मग म्हणायचो बरं ठीक आहे, आम्ही तुम्हाला शब्द देतो. 1 लाखाच्या फंड मिळाल्याबद्दल गावामध्ये जल्लोष व्हायचा. फंड मिळाल्यानंतर त्याचं वर्क ऑर्डर निघाल्यावर जल्लोष व्हायचा. त्याचे 10-12 उद्घाटन व्हायचे आणि मग आम्ही कुठं लोकार्पण करायचो. आणि तुम्ही शब्द दिला की लोकार्पण करता. म्हणजे आमचा असाच आहे विकास, हा सूर्य आणि हा जयद्रथ. आम्ही सांगितलं लोकांना की आम्ही तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाने जोडू, आम्ही जोडलं. आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेने जोडलं. आम्ही जलयुक्त शिवार केलं. आम्ही बचत गटाची चळवळ राबवली. आम्ही लाडकी बहीण केली. आम्ही शेतकरी सन्मान योजना दिली. आम्ही शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट मदत करायचा निर्णय वेळोवेळी घेतला आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल ह्याची काळजी केली. गरिबाचंही कल्याण केलं, उद्योगधंदे पण आणले आणि मोठा औद्योगिकीकरण राजकारणामध्ये या राज्यामध्ये करून हे नंबर 1चं राज्य करण्यासाठी आपण कष्ट करत आहोत. रोजगार लोकांना मिळावा ह्याच्यासाठी कष्ट करत आहोत. आणि हे सर्व आम्हाला शक्य झालंय ते आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ब्लूप्रिंटमुळे. त्यांच्या ब्लूप्रिंटमध्ये गरिबांना स्थान पहिल्यांदा आहे. दारिद्र्य निर्मूलनाचा, गरीब कल्याणाचा कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. आणि इथे कुठल्याही जाती धर्माला भेद नाही. माझ्या मुस्लिम बहिणी इथे बसलेल्या आहेत, माझ्या सर्व जाती धर्माच्या बहिणी इथे बसलेल्या आहेत. लाडकी बहीण करताना थोडीच कुठल्या धर्माची आणि जातीची अट आहे, फक्त गरीब बहिणीची अट आहे. आता मला विचारेल हळूच हे वाढणार आहे का हो ताई? म्हणलं नक्की वाढेल ना, न वाढायला काय झालं? आता जे कधीच नाही मिळणार ते मिळाले तर ते काय ते कमी करणार आहेत का? ते वाढल. पण आता जरा ते तपास चाललाय. काही लोकांनी बोगस फॉर्म भरलेत, काही तर भावानीच बहीण म्हणून फॉर्म भरलेत. आहेत ना असे महाभाग आपल्याकडे. काही पुरुषांनी भरलेत लाडकी बहीणचे फॉर्म. ते सगळं छाटणी चालू आहे. नक्कीच ह्याच्यामध्ये वेळोवेळी तुम्हाला सन्मानजनकच वाढ मिळत राहील
आणि दिलेलं वचन पाळण्याची आमची परंपरा देखील कायम राहील. आणि म्हणून येणाऱ्या 2 तारखेला, आता खरं तर उद्याच आहे, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, 10 वाजेपर्यंत प्रचारच आहे आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी मतदान आहे. डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर असल्यामुळे सकाळी उठून स्वच्छ आंघोळ करा. तुमचं काय म्हणणं आहे? एरवी स्वच्छ आंघोळ करत नाहीत का? रोजच स्वच्छ आंघोळ करतात ते. त्यांचं म्हणणं आहे स्वच्छ मनाने या. स्वच्छ मनाने आल्यावर डोळे बंद करा बरं, आंघोळ करा, देवाला हात जोडा. देवात एक मूर्ती असेल ना महालक्ष्मीची, कशावर बसली आहे? कशावर बसली? आता महालक्ष्मीला कळायचं की कुठं बसायचं, बरोबर आहे? महालक्ष्मी कमळावर बसली आहे की नाही? मग कमळावरच बसून लक्ष्मी आपल्या घरात येईल का नाही? मग आपण काय करायचंय? काय करायचंय? कोणतं बटन दाबायचं? कोणतं बटन दाबायचं? कोणतं बटन दाबायचं? झालं. मग आता तुम्ही निवडून आले, निवडून आले ना. आता पुन्हा मला विसरू नका. त्यांनी मला एक मागणी केलेली आहे गोपीचंद पडळकरांनी. आता कसं आहे, गरिबी पाहिलेली आहे, गरिबांसाठी काम केलेलं आहे. मग त्यांनी मला पशुसंवर्धन मधले मागण्या केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी मला इथल्या गंधर्व नदीच्या पुनर्जीवनाची सुद्धा मागणी केली. फार मोठं काम. आताच देवेंद्रजी फडणवीस आमच्या बीडच्या सभेला आले होते आणि त्यांनी सांगितलं की पंकजाताईंच्या खात्यातून फार मोठं काम नदी पुनर्जीवनाचं होणार आहे. जसा मोदीजींना नमामि गंगे प्रकल्प केला, तसा या राज्यामधल्या नद्यांचं पुनर्जीवनाचं काम आम्ही करणार आहोत आणि फार फार लोकांचं पुण्य त्याच्यातून मिळेल. कारण जे पाणी आपले आहे ते जीवन आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. मला तर जीवनामध्ये कमाल वाटते. जलसंधारणाचं जलयुक्त शिवार मी केलं तेव्हाही मला पाण्यासाठी काम करता आलं. मला नेहमी माझ्या जीवनामधला संकल्प होता नीर आणि नारी. नीर म्हणजे काय? काय? आणि नारी म्हणजे काय? तुम्ही सांगा. देवी आहे, शक्ती आहे. नीर आणि नारीवर ज्यांनी काम केलं त्याला जनता कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. आणि म्हणून त्या गंधर्व नदीचं पुनर्जीवन करण्याचा शब्द मी तुम्हाला देते. हा असा तसा शब्द नाही. गोपीनाथ मुंडेची लेख तुम्हाला शब्द देत आहे आणि तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा शब्द, तुम्हाला महाविद्यालय पाहिजे. आता महाविद्यालयामध्ये आम्ही खूप आग्रह केला, पण हे अधिकार हे युनिव्हर्सिटीला आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं, एका विभागात एकच महाविद्यालय द्यायचा निर्णय केला. पण तुमच्या मागणीचा सन्मान करून या मागासलेल्या भागातून लोक शिकावे, मुलं शिकावे आणि या भागामध्ये प्रयोग व्हावे वेगवेगळे, जेणेकरून आपण आपल्या ज्या जाती आहेत, ज्या आपल्या भारतीय जाती आहेत, गाईच्या, बकरीच्या, कोंबडीच्या, त्यांचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये काम व्हावं, यासाठी या महाविद्यालयाचा सुद्धा आग्रह मी धरेन. आणि हे सुद्धा गोपीचंद पडळकरांची मागणी पूर्ण करण्यासाठी मी स्वतः त्यांच्या बरोबर आहे. आता काय पाहिजे आपल्याला? इस हात मत दो, इस हात विकास लो. मत हे विकासासाठी असतात. मोदीजींनी तुम्हाला सगळ्या रांगेतून उठवलंय, म्हणूनच रांग एक वाढली आहे, ती म्हणजे मतदान केंद्रावरची रांग. या मतदान केंद्रावरची रांग वाढणं म्हणजेच नेतृत्वावर विश्वास असणं आहे आणि आपल्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीवर विश्वास असणं. त्या नेतृत्व म्हणजे तुमचे नेतृत्व गोपीचंदजी, आमचे डॉक्टर आणि आमचे नेतृत्व मुख्यमंत्री आणि आमचे नेतृत्व प्रधानमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून महालक्ष्मी ज्याच्यावर साक्षात विराजमान आहे त्या कमळ फुलासमोरचं बटन दाबा आणि आमच्या पूर्ण नगरपालिकेला आणि नगराध्यक्षांना मोठ्या मताने विजयी करा. अशीच मागणी मी आपल्याला करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद नामदार पंकजाताई, आपण आलात आणि जतच्या भूमीला आपला स्पर्श झाला. पर्यावरणाचा विकास करण्याची ग्वाही तुम्ही दिलेली आहे. सर्वांना विनंती आहे, तुम्हा सर्वांची भोजनाची व्यवस्था ज्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आज नामदार पंकजाताई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, जतचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जत नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आणि यातील नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार, नगरसेवक, नगरसेविका पदाचे अधिकृत उमेदवार यांची भव्य जाहीर सभा इथं संपन्न झालेली आहे. कृपया गर्दी न करता आपण शांततेमध्ये ही सभा सोडून आपल्यासाठी करण्यात आलेल्या भोजन व्यवस्थेचा लाभ घ्यायचा आहे.
हॅलो चेक हॅलो. सर्वांना विनंती आहे, आपल्या सर्वांसाठी भोजन व्यवस्था ज्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते, रॅलीमध्ये सहभागी असणारे सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण कृपया सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे.